येथील शासकीय ITI कॉलेजचा परिसर दररोज विद्यार्थ्यांच्या ये-जा करणाऱ्या गर्दीने गजबजलेला असतो। परंतु एका घटनेने परळीची शांतता पुन्हा एकदा भंग पावली आहे। ITI कॉलेज जवळील एका झाडाला एका तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पाहता पाहता तिथे लोकांची मोठी गर्दी जमू लागली। सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले नागरिक आणि महाविद्यालयाच्या दिशेने येणाऱ्या काही प्रत्यक्षदर्शींनी जेव्हा हे दृश्य पाहिले तेव्हा संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ माजली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ परळी शहर पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली। माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी त्वरित जमावाला मागे हटवत तो परिसर सील केला आणि घटनास्थळी पंचनामा करण्याची रीतसर प्रक्रिया सुरू केली। मृतदेह झाडावरून खाली उतरून पोलीस वाहनात ठेवण्यात आला आणि पुढील उत्तरीय तपासणीसाठी परळी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला। सुरुवातीला हा मृतदेह कोणाचा आहे याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होत्या, परंतु प्राथमिक तपासात आणि ओळखीच्या प्रक्रियेत मृताचे नाव आकाश राम खाटीक असल्याचे निष्पन्न झाले। तो परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथील रहिवासी होता। आकाशचे नाव समोर येताच या प्रकरणाची पाळेमुळे केवळ एका दुर्दैवी घटनेपुरती मर्यादित राहिली नव्हती, त्याला एका मोठ्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे उघड झाले। नेमकं काय आहे हे प्रकरण आपण या व्हिडिओतून समजून घेऊ। नमस्कार, मी गीतांजली आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। आकाश खाटीक हा गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होता आणि परळी ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत होते। दादाहरी वडगाव या छोट्याशा गावात घडलेल्या एका गंभीर घटनेनंतर तो फरार झाला होता। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका नाजूक आणि वादग्रस्त नात्यातून झाली होती। गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर आकाशचे प्रेम असल्याचे सांगितले जात होते, पण कौटुंबिक दबावातून संबंधित मुलगी आकाशपासून दुरावली होती। या दुराव्यामुळे आणि संवादाच्या अभावामुळे आकाशच्या मनात प्रचंड अस्वस्थता आणि राग निर्माण झाला होता। प्रेमातील नकार त्याला सहन होत नव्हता। याच मानसिक तणावातून आणि रागाच्या भरात एके दिवशी आकाशने त्या मुलीचा रस्ता अडवला। तू मला बोलत का नाहीस, माझ्याशी बोलणे बंद का केलेस, असा सवाल करत आकाशने तिच्याकडे जाब विचारला। बोलण्यावरून सुरू झालेला हा वाद काही क्षणातच अत्यंत विकोपाला गेला। रागाच्या भरात स्वतःवरील नियंत्रण गमावलेल्या आकाशने आपल्यासोबत आणलेला विळा काढला आणि थेट त्या मुलीच्या गळ्यावर गंभीर वार केला। या हल्ल्यामुळे ती मुलगी गंभीर जखमी झाली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने परिसरात प्रचंड घबराट पसरली। या घटनेनंतर भयभीत झालेल्या मुलीच्या कुटुंबियांनी तत्काळ तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आणि परळी ग्रामीण पोलीस ठाणे गाठून आकाश विरोधात फिर्याद दिली। अल्पवयीन मुलीवर झालेला हा हल्ला अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिसांनी तत्काळ BNS आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। हा गुन्हा दाखल होताच पोलिसांची पथके आकाशच्या अटकेसाठी त्यांच्या संभाव्य ठिकाणावर छापे टाकू लागली। गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आकाश दादाहरी वडगाव येथून पसार झाला होता। पोलीस त्याच्या शोधात त्यांच्या मित्रांच्या, नातेवाईकांच्या आणि इतर संभाव्य ठिकाणी सतत तपास करत होते। कायदा आणि पोलिसांचा फास दिवसेंदिवस आवळला जात असल्याने आकाशवर प्रचंड मानसिक दबाव निर्माण झाला असण्याची शक्यता वर्तवली जात होती। एकीकडे अल्पवयीन मुलीवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम, पोलिसांचा सततचा पाठपुरवठा आणि कठोर शिक्षेची भीती, तर दुसरीकडे नात्यातील कटुता, या सर्व गोष्टींनी त्याला घेरले होते। फरार असताना तो परळी शहरात कसा पोहोचला आणि ITI कॉलेजच्या परिसरात कसा गेला याबद्दल पोलीस आता कसून चौकशी करत आहेत। पोलिसांपासून वाचण्यासाठी धावपळ करणारा आकाश अखेर शासकीय ITI कॉलेजचा निर्जन भागात पोहोचला आणि तिथेच या घटनेचा अत्यंत दुर्दैवी शेवट झाला। झाडाला लटकवलेल्या अवस्थेत आकाशचा मृतदेह सापडल्याची बातमी जेव्हा दादाहरी वडगाव आणि परळी शहरात पोहोचली तेव्हा गावात एकच खळबळ उडाली आणि सर्वत्र शोकाकुल वातावरण पसरले। एका बाजूला हल्ल्यात जखमी झालेली मुलगी, रुग्णालयात उपचाराधीन असताना दुसरीकडे आरोपी तरुणाचा असा शेवट झाल्याने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। परळी शहर पोलीस आणि परळी ग्रामीण पोलीस या दोन्ही यंत्रणा समन्वयाने प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। शासकीय ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचा शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आल्यानंतरच मृत्यूची वेळ आणि तांत्रिक कारणे अधिक स्पष्ट होतील असे पोलीस म्हणाले। पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याची वस्तुस्थिती, विळ्याने केलेल्या हल्ल्यामागील संपूर्ण घटनाक्रम आणि त्यानंतर घडलेली ही दुर्दैवी घटना, या सर्व कड्या एकत्र जोडण्याचे काम पोलीस सध्या करत आहेत। या मृत्यूमागे केवळ पोलिसांच्या भीतीपोटी उचललेले पाऊल आहे की यामागे आणखी काही गूढ कारणे दडलेली आहेत, याचा शोध घेतला जात आहे। एका तणावपूर्ण वादातून सुरू झालेल्या या प्रकरणाचा असा भीषण शेवट झाल्याने तरुण पिढीतील वाढता तणाव आणि संयमाचा अभाव हा मुद्दा पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे।